त्रिकोण एबीसी मध्ये भुजा ए बी 5 सेंटीमीटर तसेच भुजा ए सी 5 सेंटीमीटर आणि भुजा बी सी बराबर 8 सेंटीमीटर. तर त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ किती असा? समद्विभुज त्रिकोणावर आधारित हा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना घ्यायची विशेष काळजी अशी की प्रश्नामध्ये दर्शवलेला त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण आहे, ज्याच्या दोन बाजू सारख्या, त्याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. लेकरांनो लक्ष द्या. तुमच्या क्वालिफाय होण्याची, पास होण्याची गॅरंटी म्हणजे मी काय लय मोठी, मला काय अपेक्षा नाही, निस्वार्थ सेवा आहे. लेकरांनो, ग्रुपमध्ये याच्यासाठी सामील व्हा की तिथं तुम्हाला लक्ष द्या. निशुल्क हजारो प्रश्न आणि सरावासाठी अभ्यासता येतील. गणित हा विषय असा आहे लेकरांनो, जो सरावाशिवाय सोपा बनतच नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी काही समस्या राहतातच पेंडिंग. त्यामुळे सराव करा आणि लेकरांच्या हितासाठी पर्याप्त वेळेमध्ये गोरगरीब लेकरांना यश मिळावं या भावनेतून हा ग्रुप, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप तयार केला. गोरगरिबांचे लेकरं तात्काळ पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित त्यांनी यश मिळवावं या हेतून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा, वनरक्षक, PSI, सेल टॅक्स ऑफिसर, MPSC म्हणजे कंबाईन सगळ्या पद्धतीच्या परीक्षा देणारे परीक्षार्थी आहेत. आणि सराव, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आहे का? इफ यू वॉन्ट टू अचीव एनीबडी गोल, विक्ट्री, सक्सेस बाय द एज्युकेशन, प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट दॅट टाइम. मला काय लय इंग्रजी येत नाही, परंतु बोलण्याशिवाय करमत नाही. आणि हा एक महत्वाचा पैलू आहे, येण्यासाठी सराव करणे. म्हणून मी बोलतो इंग्रजीमध्ये, जे ते मोठी तोडकी लक्ष द्या. हा त्रिकोण, प्रश्नाकडे लक्ष द्या. या त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे बाजू AC, बाजू AB समान आहेत. म्हणजे ह्या समान असलेल्या दोन बाजू लक्ष द्या लेकरं. म्हणजे याला आम्ही जर समजा ही BC बाजू आहे आणि या BCचं माप आहे 8 सेंटीमीटर. इथं जर A मांडला तर गणित म्हणते AB ही बाजू 5 सेंटीमीटर, तसंच AC ही बाजू 5 सेंटीमीटर. म्हणजे ह्या दोन समान बाजू आहेत. याला समद्विभुज त्रिकोण असं म्हणायचं. समद्विभुज त्रिकोण. आता या त्रिकोणाचं आम्हाला विचारलं लेकरांनो क्षेत्रफळ म्हणजे एरिया. लक्ष द्या, एरिया विचारला तर त्याचं एक सूत्र आहे, 1/2 पाया आणि याच्यासोबत असते गुणिला उंची. मात्र सूत्रातील ही उंची किती बाबा, हा मुख्य प्रश्न. उंची कोणती असते तर ही मधामध्ये वळलेली रेषा म्हणजे ही उंची आहे. हिला तुटक करू आपण. ही मधात ओढलेली, मुद्दा म्हणून ओढली, ती आपल्याला ओढायचीच होती. उंची सूत्रामध्ये आहे. उंची कोणती आहे तर ही. मग आता ही उंची किती बाबा, हा इकडला जो कर्ण आहे 5 सेंटीमीटर आहे. या 8 सेंटीमीटरला जर विभक्त केलं तर इकडं 4 आणि इकडं 4 अशी विभागणी होते. म्हणजे ही बाजू इथपर्यंत 4 सेंटीमीटर आहे बाबा, इथून इथपर्यंत ही बाजू 4 सेंटीमीटर. म्हणजे हा कर्ण आणि हा पाया याचा आम्हाला माप कळालं. या दोन मापावरून पायथागोरसचा प्रमेयाचा अवलंब करून आम्ही काय करू शकतो, म्हटल्याची तर मांडा. पायथागोरस प्रमेयाचा अवलंब करून उंची शोधा. मग आता काय म्हणतो पायथागोरस म्हणतो की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो. म्हणजे इथं अधिक उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो. इथं कर्ण कोणता, आता इथं त्रिकोण, इथं जर एखाद्या वेळेस दुसरं एखादा चलपट टाकलं तर हा एक त्रिकोण बनला, ज्या त्रिकोणामध्ये 5 सेंटीमीटर हा कर्ण आणि इथं 4. कसे आले 4 तर या 8चे तुकडे केले 2, 4 असे. हा जो लंब पडला याला लंब संपात म्हणून. या लंबामुळे इकडं आणि इकडं असे दोन पॅटर्न, दोन बाजू भुजा तयार झाल्या सारख्या मापाच्या. म्हणून या 8चे 2 तुकडे 4 आणि 4 8. मग इथं पाया 4 आणि कर्ण 5 म्हणजे याचा अर्थ 5चा वर्ग, पाया 4 आहे 4चा वर्ग अधिक स्वरूपात उंची वर्ग. हा शब्द असाच पडू द्या.
5चा वर्ग 25 होतो, 4चा 16 अधिक स्वरूपात उंची आणि त्याचा वर्ग. 25 कडे येताना लेकरांनो 16 वजा स्वरूपात समोर उंची आणि त्याचा वर्ग, ही वजाबाकी 9 समोर उंची आणि हे वर्गपद घालवायचं, तेव्हा समोरील संख्या वर्गमुळात टाका. हा गणितीय गुणधर्म त्या न्यायाप्रमाणे समोर राहते एकटी उंची. आता या 9चं वर्गमूळ म्हणजे काय तर 3. हे सगळे माप सेंटीमीटर मध्ये दिलेले दर्शवलेले आहेत लेकरांनो, लक्ष द्या. म्हणून हे 3 सेंटीमीटर काय हो, तर ही उंची सापडली, सूत्रामधली उंची सापडली. सर ठीक आहे. आता तुम्हाला क्षेत्रफळ जे विचारलं, सूत्र परत एकदा 1/2 पाया आणि सोबत गुणीला उंची असते सर. मग आता हे 1/2 पाया किती हो, लक्ष द्या. या त्रिकोणाच्या, या संबंध त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता पाया कोणता, हे 4 का, हे 4 का नाही, हे 4 टाका मोडून आला. तो पाया आहे BC. पाया कोणता आहे, तर पाया या आकृतीमधून पाया आहे BC 8 सेंटीमीटर. मग हे इथं मांडलं पाहिजे आणि पाया 8. उंची किती सापडली, ही इथं सापडली 3. आता हा भाग द्या, 2 8, 1 गुणीला 4 गुणीला 3, हा गुणाकार, 4 3 12. सेमी स्क्वेअर, याला चौसेमी असं म्हटलं तरी, ॲज इट इज these two things are equal. सेमी स्क्वेअर इज इक्वल टू चौसेमी. प्रॅक्टिस करा न लाजता. सगळ्या गोष्टी हस्तगत करण्याचं एकमेव साधन म्हणजे सराव. या नात्यानं मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन माझ्या ग्रुपबद्दल दिलं. ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. प्रस्तुत प्रश्नामध्ये ABC त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न, 12 चौसेमी. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबल्याशिवाय राहू नका, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.